सूर्या, छत्री काका बोला की. बोला. अरे काय बोला आणि कसं बोला मला हेच काही कळेना. काल डॅडींना किती बोलत होतास तू. त्यांनी मनाला लय लावून घेतलंय बघ. रात्रभर त्यांना झोप नाही लागली. त्यांना तुझ्याशी लय बोलायचं होतं, पण तू मात्र त्यांच्यावर आरोपावर आरोप करत होतास. त्यांना काही सुचतच नव्हतं. लय खचून गेल्यात बघती. बर ते जाऊ दे. आज मकर संक्रांत आहे. गावातल्या सगळ्या लोकांसाठी तिळगुळाचा कार्यक्रम ठेवलाय. मला म्हणलं छत्री ताबडतोब सूर्याच्या घरी जा आणि सगळ्यांना निमंत्रण देऊन ये. आता जर तुम्ही नाही आला तर पुन्हा त्यांना त्रास होईल. तेव्हा तुम्ही सगळ्यांनी कार्यक्रमाला या. येतो मी. तुळजा, माझी इच्छा नाही तिकडे जायची. जावं तर लागेल सूर्या. कितीही नाही म्हटलं ना तरी आपलं नातं त्यांच्याशी जोडलं गेलंय आणि इतका पुढाकार घेऊन त्यांनी आपल्याला आग्रहाचं निमंत्रण दिलंय. जाऊयात आपण. ठीक आहे, मला पण जाणून घ्यायचं डॅडी माझ्याशी असं का वागलं ते. जाऊया आपण. मला माहित आहे डॅडी, तुम्ही सूर्याला कशासाठी बोलवताय. त्याच्याशी गोड बोलून परत त्याच्या साधेपणाचा फायदाच घ्यायला ना. पण मी आता ते होऊ देणार नाही. मी सूर्याला नक्की घेऊन येईन, पण तुमचं तोंड गोड करायला नाही, तर तुमचा खरा चेहरा सगळ्यांसमोर उघडा करायला. तुमच्या गुन्ह्यांचे पुरावे आहेत आता माझ्याकडे. मी ते दाखवून तुमचं पितळ उघडं करणार आहे. आज तुमच्यावर संक्रांत येणार आहे आणि ती मी आणणार आहे. पोरींनो, चला आवरा पटापटा, आपल्याला डॅडींकडे जायचं. डॅडींकडे? पण दादा, तू तर डॅडींवर नाराज होतास ना? हा, त्यांनी माझ्या प्रश्नाचं उत्तर दिल्याशिवाय माझी नाराजी नाही दूर होणार. हा, पण म्हणून आपण त्यांच्याशी नातं नाही ना तोडू शकत. किती बी झालं तरी डॅडी माझ्यासाठी देव आहे. फक्त किती बी नाराज असलं तरी देवाशी नातं तोडतो का? अरे पण दादा, हे बघ, आपली हक्क आहे त्या घरात आणि आमच्या वादामुळं तिला त्रास झाला मला नाही चाललं. आणि अगं, संक्रांत असती कशासाठी? आपल्या नात्यातला कडूपणा दूर करून त्या नात्यात गोड आणण्यासाठी असतील ना. ती नुसती तिळगुळ वाटून साजरी करायची नसती, तर नात्यातला दुरावा कमी करून साजरी करायची असते. चल आवरा पटापट जायचं आपल्याला. दादा तुम्ही व्हा पुढं. मी नानांकडे लाडू देऊन येते. त्यांच्या घरी आज लाडू बनवणारं कोण नाही ना. बर. हो, तू जा, पण त्याआधी आपण आपल्या घरातली संक्रांत साजरी करणार आहोत आणि मगच बाहेर जाणार आहोत. चालेल. सूर्या, आजची संक्रांत ही फक्त तुझ्या आणि माझ्यासाठी गोड असेल. डॅडींवर मात्र संक्रांत कोसळणार आहे. आज तुझी देवभक्ती संपेल. तुझ्या देवाऱ्यातून आज तू डॅडींची मूर्ती कायमची काढून टाकशील. काय छत्री, हा, झाली का सगळी तयारी? हे काय सगळं जिथल्या तिथं. कसं आहे, आम्ही कसे ग्रेट आहोत हे लोकांना कळलं पाहिजे बा. अहो, त्यासाठी तर ही धावपळ चालू आहे. तुम्ही काही काळजीच करू नका. आज संक्रांती निमित्त गावातल्या बायका घरी हळदी कुंकवासाठी येणार. प्रत्येकीला साडी भेटली पाहिजे. अहो डॅडी, बघा की केवढ्या साड्या खरेदी केल्या. सगळ्यांना मिळणार आणि आतमध्ये तिळाचं लाडू बनवायचं बी काम चालू आहे. बऱ्याच वेळात कम्प्लीट होईल त्याला. चिरंजीव कुठं होता सकाळपासून? दिसला नाही. इथंच होतो की डॅडी. आम्ही बी इथंच होतो की. इथंच म्हणजे गावात गेलो होतो. एक पार्टी आली होती भेटायला. जमिनीचा व्यवहार होता. ए छत्री, अरे सांगितलं होतं ना तुला. शत्रुभाईने मला सांगितलं होतं, पण या कामाच्या गडबडीत तुम्हाला सांगायचं विसरलं. चालायचंच. मग काय झालं? कशाचं? जमिनीच्या व्यवहाराचं. हा, ते
डॅडी जमीन चांगली होती हा पण व्यवहार काय बसला नाही म्हणून दिला जागेवर विषय सोडून. गरिबी गिशे तिकडे जरा लक्ष द्या. लग्न झालंय तुमचं आता. हं? होय डॅडी. जावा सुनबाई तिकडे तिळाचे लाडू वळत आहेत, त्यांना सांगा तर लवकर आवरा म्हणा. या अरे किती घाबरतीस? हे अशी घाबरत राहिली ना एखाद दिवशी आहे ना अटॅकने जीव जायचा तुझा. म्हणजे घाबरलं पाहिजे पण मला नाही घाबरलीस तर झालं नाही का अजून? डॅडींनी सांगितलंय लवकर उरकून खाली यायचं. लाडू कुठे? लाडू नाही झाले का अजून? नाही अजून, ते 2 मिनिटात गॅसवरून उतरवते आणि वळायला घेते. काय अजून काय करत होतीस तू? मला लाडू पाहिजे आता. एक काम कर, ते गरम सारण सार मला. अहो काय बोलताय? काय काय बोलतो? मराठी कळत नाही. ते गरम सारण सार मला. पण ते भाजल तुम्हाला. अय्यो. बाबो ऐक की, जितकं सांगितलंय ना तितकं कर. चल चाल. ए काय आलं थोबाडाला तुझ्या? असं तोंड का केलं तू? तुम्ही दारू पिऊन आलाय. हा मग इले दारू. शिसारी बसली का तुला माझी? नवऱ्याची शिसारी बसली. थांब ना ए. शिसारी आली का? ना मागच्या वेळेस तुला गरम शिरा चारला होता तोंडात. आज नाच तुझं थोबाडत या गरम सारणात घालतो पण नाही बघ. अगं ए तेजू, अगं काय केलंस हे? तुला सांगितलं होतं का नाही लय उशीर गॅसवर सारण ठेवू नकस म्हणून? अगं ए तिला कशाला वरडायला लागलीस? मीच सांगितलं होतं तिला सारण जास्त वेळ गरम करायला. मागच्या वेळेला तू सारण केलं होतंस, सगळे लाडू कडक होऊन बसले होते. गावभरातनं लोक येणार आहेत संक्रांतीला. मला मालकांची त्याच्यावरनं बोलणी खायची नाही सांगून ठेवते. अक्का तुम्हाला काय माझ्या चुकाच दिसतात त्या का? मग मागच्या वर्षी चूक कोणाची होती सांग बरं? बया म्हणजे आता काय मागलंच काढणार आहे का तुम्ही समजा? हे बघ मला काय तुझ्याशी वाद घालत बसायला वेळ नाहीये इथं. आणि काय ग मी मोठी आहे ना, मग अधिकारानं 2 शब्द बोलले तर ऐकून घेऊन गप्प बसेल की नाही? हा मग मी बी बारकी आहे का नाही म्हणून मी तुमचं अजिबात आता काय ऐकून घेणार नाही. तू थांब, मी जाऊन का नाही मालकासनीच सांगते. हा सांगा सांगा, एकदाच काय ती सोक्षमोक्ष लागूनच जाऊ दे. लागूनच जाऊ दे. थांब. मालक ही बघा की. मालक ह्या बघा की. माझ्याकडे यायचं, माझ्याकडे अजिबात यायचं नाही. काय ते तुम्ही दोघे आपापसात तुमचं तुम्ही मिटवा. ताप झाला या बायकांचा. कुठून अवदसा आठवली या 2-2 बायका केल्या. जालिंदरराव बघा आता तुमच्या कर्माची 2-2 फळं. तुम्ही काय बघताय? तुमची एकच आहे अजून. चला देवा, माझ्या बहिणी माझं घर नेहमी हसत खेळत राहू दे. देवा आमच्या दादाची सगळी स्वप्न पूर्ण होऊ दे. तात्या, मकर संक्रांतीच्या शुभेच्छा तुम्हाला. तुमचं शब्द गोड असलं म्हणजे माझ्यासाठी रोजचीच मकर संक्रांती. तात्या मामा तुमचा आशीर्वाद आमच्या पाठीशी आहे तोपर्यंत आमचंही आयुष्य मकर संक्रांतच आहे. सुलभाई अगं तुझ्या येण्यानं घराचा गोडवा आणखीन वाढलाय बघ.
भागू धनु मागच्या काय काय दिवसाची झालं ना समजा हे सोडून जायचं बरं का आणि पुढे येणाऱ्या गोड गोड चांगल्या चांगल्या आठवणीसाठी तयार राहायचं तात्या घे पाणी हे घ्या तिळाचे लाडू घ्या आणि गोड गोड बोला. येतो पण तिळगुळ घे आणि अशीच गोड राहा. एक मिनिट नानी हे घे तू पण तिळगुळ घे आणि गोड गोड बोल. तिळगुळ घे आणि गोड बोल. तिळगुळ घ्या आणि माझ्याशी गोड गोड बोला. हे काय बाहेर ना आणलंच तिळगुळ हा या पोरीने बघ स्वतःच्या हाताने घरातून बनवून आणले तिळगुळ. जा ते दुकानात परत येऊन ये जा. हो फादर, अहो आता कोण परत घेणार आहे? आता परत द्यायला गेलो ना तर लोक हसतील माझ्यावर. बघितलं फादर, दरवेळी तुम्ही मला ओरडत असता. बघा कोणी सुरुवात केल्या. आणि तू काय हसतेस? असं हसायला लागल्यास जसं काय हे तिळगुळ तूच बनवल्यास. आम्हाला माहिती आहे हे लाडू आहेत ना राजूने बनवल्यात. हे गधड्या ओ ना ना आई मकर संक्रांती तिशी भांडतोस वय लाज वाटते का तुला? माफी माग तिची. काय माफी? आणि हिची मी ना 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 मागतो का नाही? मागतो सॉरी. ठीक आहे केला माप तुला. चल हे घे तिळगुळ घे आणि गोड गोड बोल. तूच खा. जाऊ दे नाना मला आज काम आहे मी आवरते. बघितलं का आपला हा घोडा नुसता ओळू म्हणून बोंबलत गावभर फिरतोय. एखादी चांगली पोरगी बघून ना याचं लग्नच लावून देतो. मग बघ कसं वटणीवर येतोय तो. काय नको तुम्ही कुठली तरी पोरगी आणाल आणि त्याच्या गळ्यात माराल. त्याचं त्यालाच ठरवू द्या. अगं तुझा माझ्यावर विश्वास नाही का? तुला पण मीच पसंत करून आणली आहे विसरू नकोस. पण तुमच्यापेक्षा भारी पसंती आहे माझ्या लेकाची. चांगली सुंदर देखणी सडपातळ चांगली हिरवाईन बघून आणल म्हटलं त्यो. होय रूपाने भारी आणि घरात कामात बोंब सारी. हे काय नाही मी पण बघतो तो त्याच्या स्वतःच्या मनाने कसं लग्न करतोय ते. तो स्वतःच्याच मनाने करणार. माझ्या मनानेच करणार. नाही तो त्याच्या मनाने. माझ्या मनानेच करणार. त्याच्या मनाने. तू बघ माझ्या मनानेच करणार. बघा, त्याच्या- नाना नानी हो काय चाललंय तुमचं? हो संक्रांत आहे आणि तुम्ही असं भांडताय वय. घ्या ह्यातला एक एक लाडू घ्या. घ्या सांगते ना घ्या पटकन. आता हा लाडू एकमेकांना भरवा. आता कसं हिच्यासारखीच समजूतदार सून मी घरात आणणार आहे. यांची भांडणं बघितली का आम्हाला आमच्या 2 आया आठवत. अशाच एकमेकींचे कडा भांडायच्या आणि मग त्याचा राग आमच्यावर काढण्यासाठी आम्हाला तडा मारायच्या. आमचं सगळं लहानपण असं हाणामारीतच गेलं. तेव्हापासून बायका भांडायला लागल्या का आम्हाला काय करावं सुधरतच नाही. पण नाही आता नाही. यांची भांडणं आमच्या डोक्यात जायला लागली. आजच्या आज यांचा विषय मिटवायचाच आणि तो बी कायमचा. मालन काय झालं मालक? काय झालं की तुमची भांडणं माझ्या डोक्यात जायला लागले बरं का आता. हे बघा आजच्या आज ही भांडणं मिटवून टाकायची. आज दिवस चांगले हा संक्रांती. एकमेकींना तिळाचे लाडू भरवा आणि भांडण मिटवून टाक. लाडू आणि ह्याच नाही
ह्या जन्मात तरी मला जमायचं नाही. अव त्या लाडवावरनच किती काय काय उरकले की नाही यांनी मगाशी. तुम्हाला ठावा नाही मालक. तुला लाडू बनवता येत नाही ते सांग की, उगाच माझ्यावर घसरू नकोस. आणि ही तुम्ही काय दिवा लावलाय ती बघा की. अव ह्याच्यापेक्षा दगड तरी मऊ असते ती. उगाच मी केलेल्या लाडवांना नावं ठेवायची नाही तर सांगून ठेवते. मग तुम्ही बी मी केलेल्या लाडवासनी अजिबात नावं ठेवायची नाही ती. बघितलं की मागच्या वर्षी काय उजेड पाडलं. ए, गप गप एकदम गप एकदम चिप. नाही हेच लाडू बंदुकीत भरून तुम्हाला लाडूच घाले ना दोघींना. घालाच म्हणते मी, म्हणजे ताळ्यावर ही चांगली. ह्यासनीच घाला म्हणजे सुत्ता सारख्या सरळ होतील. अव बंदुकीत कशाला भरायच्या ती. असं जरी फेकून मारलं का नाही तरी बी माणूस मरल. मला बघितलं का परत नावं ठेवती. शत्रू तू खा लाडू आणि सांग कसे झालेत लाडू ते. तेजू जा लाडू भरव शत्रूला. मी कशाला? कशाला म्हणजे? अगे तेजू ऐकू नाही का आलं, जा भरव लाडू. खावा लाडू खावा. कसे झालेत बरोबर बरं झालं. बघितलं का? असं कसं मालक तुम्ही खाऊन बघा बरं आता. अजिबात नाही. तुम्ही लाडू खाऊन भांडण मिटवा. मिटवणार हाय का नाही? सुन भाई आम्हाला लाडू द्या. आम्हाला लाडू द्या लाडू द्या. सूर्या, मकर संक्रांत आजच आहे, उद्या नाहीये. तुला जराही असं वाटत नाही का रे की गाडी थोडीशी फास्ट पळवावी, म्हणजे बागे आपली बायको बसली ती घट्ट मिठी मारून बसेल तुला, मध्ये मध्ये ब्रेक मारावा. वॉज अवन रोमॅन्टिकेस्ट. सूर्या, अरे सूर्या, अरे किती फास्ट. सूर्या मला भीती वाटते. सूर्या 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 हळू चालव. सूर्या सूर्या हळू चालव. सूर्या सूर्या पडीन मी. सूर्या खूप फास्ट चालवतो. उतर आता काय झालं? उतर. काय ग तुझं? हळू चालवली तर किती हळू चालवते, फास्ट चालवली तर किती फास्ट चालवते. धर तू चालव धर. मला कुठे चालवता येते गाडी, मला तर कोणी शिकवत पण नाही. तू एक काम कर, मला ना आत्ता गाडी चालवायला शिकव, म्हणजे बघ मी तुला कशी घेऊन जाते. हा धन्य आहे. हं? आपल्याला आजच जायचं गाडींकडे, एवढा वेळ नाही आपल्याकडे. बसा. फास्ट चालवली, हळू चालवली, फास्ट चालवली. सॉरी ना. ढिल्ले ढिल्ले तुझ्यापेक्षा माझीवर गेली बघ. थांब आता कापतोच बघ. यार ढिल्ले. अरे हे कापली बघ, कापलीच. तुझा काय झालं? कापलं काय? तुझं किती लागले तुला? केवढं रक्त येते ते? अरे थांब. अरे बघू दे इकडं.